₹10 नाणं बंद झालं. 10 रुपयाचा कॉईन आता इथून पुढे चालणार नाही. हा मेसेज व्हायरल होतोय. कुठेही चहा प्यायचं म्हटलं की खिशातून सहजच 10 रुपयाचा कॉईन निघतो. चॉकलेट घ्यायचं म्हटलं तर 10 रुपयाचा कॉईन आपण देत असतो. पण 10 रुपयाचं हे नाणं अनेक ठिकाणी स्वीकारलं जात नाही. एखादा दुकानदार असो किंवा एखादा ठेलेवाला असो, तो हे 10 रुपयाचं नाणं स्वीकारत नाही. यामुळे गिरायकांची डोकेदुखी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातच हे नाणं बंद झाल्याची अफवा देखील पसरली आहे. याबरोबरच मार्केटमध्ये 10 रुपयाचे खोटे म्हणजेच बनावट नाणे देखील आले आहेत, अशी देखील अफवा पसरलेली आहे. आणि विशेषतः ग्रामीण भागात याची चर्चा अति मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मग 10 रुपयाचं नाणं खरोखर बंद झालंय का? चलनात खोटे नाणे आले आहेत का? याचा पडताळा आम्ही सुरू केला. 10 रुपयाचं नाणं न स्वीकारणं हा कायद्याने गुन्हा आहे, असं लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांनी जनतेला असं देखील आवाहन केलं की हे नाणं चलनात वापरणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांनी सर्क्युलर देखील काढलेला आहे आणि जनतेला नम्र आवाहन देखील केलेलं आहे. चला तर आमच्या पडताळणीत काय समोर आलंय ते बघूया. रिझर्व्ह बँक ही अशी बँक आहे की जी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सर्व निर्णय घेत असते. त्यांनी देखील या गोष्टीवर भाष्य केलंय. RBIचे गव्हर्नर यांनी या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. 10 रुपयाच्या नाण्यासंबंधी एक मोठी गोष्ट समोर आलेली आहे. 10 रुपयांची नाणी ही चलनातून बाद झालेली नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची 10 रुपयाची बनावट नाणी देखील नाही आहेत. चलनातली सर्व 10 रुपयाची नाणी ही वैध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नाणं नाकारणं हा कायदेशीर गुन्हा देखील आहे. 10 रुपयांच्या नाण्याविषयी म्हणजेच ते बंद झालं असणं किंवा बनावट पद्धतीचे नाणे मार्केटमध्ये आले असणं या सर्व अफवा आहेत, असं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळेच 10 रुपयाचं नाणं हे तुम्ही बिनधास्तपणे कुठेही आणि कोणत्याही भारतातल्या कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. त्यामुळेच जे व्हायरल मेसेज जो येत होता की 10 रुपयाचं नाणं बंद झाले, तो अगदी चुकीचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमच्या ठिकाणी 10 रुपयाचं नाणं स्वीकारलं जातं का? 10 रुपयाच्या नाण्यासंबंधी तुम्हाला व्यवहारात काय अडचणी येतात हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.